मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य दिव्य अशी रॅली नागपूरमध्ये काढली जाते, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील नागपूर विमानतळावरती पोहोचलेले आहेत। संध्याकाळी 4 वाजता फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे आणि त्यासाठीच उपमुख्यमंत्री शिंदे हे नागपूरमध्ये पोहोचलेले आहेत। अजितदादा देखील नागपूरमध्ये पोहोचतील। संध्याकाळी 4 वाजता 40 आमदार हे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत आणि त्या अगोदर नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जंगी स्वागत केलं जात आहे। मागील 2.5 ते 3 तासांपासून भव्य दिव्य अशी रॅली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूरच्या रस्त्यावर पाहायला मिळते। फडणवीस यांच्यावरती जोरदार पुष्पवृष्टी देखील केली जाते। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आता नागपूरमध्ये पोहोचलेले आहेत। नागपूर विमानतळावरील ही दृश्य आहेत। एकनाथ शिंदे हे नागपूर विमानतळावरती पोहोचलेले आहेत। संध्याकाळी 4 वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, तर उद्यापासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे आणि यासाठीच उपमुख्यमंत्री शिंदे देखील नागपूरमध्ये पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य दिव्य अशी रॅली नागपूरमध्ये पाहायला मिळते। नागपूरकरांकडून देवेंद्र फडणवीस यांचं जोरदार स्वागत केलं जात आहे, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील नागपूरमध्ये पोहोचलेले आहेत। त्याच वेळेला दुसरीकडे विरोधी पक्षाच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक देखील पार पडलेली आहे आणि संध्याकाळी होणाऱ्या सरकारच्या चहापान कार्यक्रमावरती विरोधकांनी बहिष्कार घातलेला आहे। बीडमधील सरपंचाची हत्या असेल, परभणीमधील दंगल असेल, या सर्व घटनांनंतर विरोधक हे आक्रमक झालेले आहेत। राज्यात कायदा सुव्यवस्था आहे का असा प्रश्न विरोधकांनी विचारलेला आहे आणि याच मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारच्या चहापान कार्यक्रमावरती बहिष्कार घातलेला आहे। सध्याची ही 2 दृश्य आपण पाहतोय। पहिल्या दृश्यांमध्ये आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तर दुसऱ्या दृश्यांमध्ये आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। एकनाथ शिंदे हे नागपूरमध्ये पोहोचलेले आहेत। संध्याकाळी 4 वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे। 40 आमदार हे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, तर उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहेत आणि यासाठीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नागपूरमध्ये पोहोचलेले आहेत। तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जंगी स्वागत हे त्यांच्या जन्मभूमीमध्ये, त्यांच्या कर्मभूमीमध्ये, त्यांच्या बालेकिल्ल्यात नागपूरमध्ये केलं जात आहे। देवेंद्र फडणवीस यांच्यावरती पुष्पवृष्टी केली जाते, हार तुरे घालून जंगी स्वागत केलं जात आहे। मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदाच नागपूरमध्ये पोहोचलेले आहेत आणि शेकडोंच्या संख्येनं नागपूरकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत। मोठा जल्लोष सध्या नागपूरमध्ये केला जातोय। संपूर्ण नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी, त्यांच्या अभिनंदनासाठी बॅनरबाजी करण्यात आलेली होती। भव्य दिव्य असे पोस्टर लावण्यात आलेले होते। भाजपचे झेंडे हे रस्तोरस्ती, चौकात चौकात पाहायला मिळालेले होते। संपूर्ण नागपूरमधील वातावरण आज भगवमय झाल्याचं पाहायला मिळत आहे। देवेंद्र फडणवीस यांचं जंगी स्वागत केलं जात आहे, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नागपूरमध्ये पोहोचलेले आहेत। यावेळेला नागपूरमधील शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांचं देखील विमानतळावर स्वागत केलेलं आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी हे विमानतळ परिसरामध्ये उपस्थित आहेत। एकनाथ शिंदे यांचं त्यांनी स्वागत केलेलं आहे। आज संध्याकाळी 4 वाजता फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे। यामध्ये 40 आमदार हे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। भाजपकडून 19, शिंदेंच्या शिवसेनेचे 12, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 9 आमदार हे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, मंगल प्रभात लोढा यांना, या दिग्गज नेत्यांना पुन्हा एकदा मंत्रिपदावरती संधी देण्यात आलेली आहे। ते पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। तर नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, पंकज भोयर, मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ,
आकाश फुंडकर, अशोक उईकर या नवीन चेहऱ्यांना देखील देवेंद्र फडणवीस यांनी संधी दिलेली आहे। ते देखील आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। 40 पैकी निम्मे मंत्री हे नवीन चेहरे असणार आहेत। नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संधी दिल्याचं पाहायला मिळत आहे। ही दोन दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जंगी स्वागत केलं जात आहे। मागील 3 तासांपासून नागपूरच्या रस्त्यावर देवेंद्र फडणवीस यांची ही भव्य दिव्य अशी रॅली निघालेली पाहायला मिळते। शेकडोंच्या संख्येनं नागपूरकर या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील नागपूरमध्ये पोहोचलेले आहेत। शिंदेंच्या शिवसेनेचे 12 आमदार हे आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। यामध्ये दादा भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, त्याचबरोबर भरत गोगावले, प्रताप सरनाईक, आशिष जयस्वाल, प्रकाश आबिटकर, योगेश कदम, संजय शिरसाट हे आमदार देखील आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। यामध्ये भरत गोगावले, प्रताप सरनाईक, आशिष जयस्वाल, प्रकाश आबिटकर, योगेश कदम, संजय शिरसाट यांना पहिल्यांदाच मंत्रिपदाची संधी मिळणार आहे। मंत्रिपदाची माळ ही पहिल्यांदाच त्यांच्या गळ्यामध्ये पडणार आहे आणि ते आज पहिल्यांदाच मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। जवळपास 5 ते 6 नवे चेहरे शिंदेंनी देखील मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेतलेले आहेत। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 9 आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। यामध्ये धनंजय मुंडे, नरहरी झिरवळ, आदिती तटकरे, अनिल पाटील आणि हसन मुश्रीफ हे पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। तर इंद्रनील नाईक, बाबासाहेब पाटील या नवीन चेहऱ्यांना अजित पवारांनी पुन्हा संधी दिलेली आहे।